विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेले आहेत। गणरायाचं आगमन व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि कोल्हापुरातील नागरिक आता सजावटीच्या साहित्याची अंतिम खरेदी करताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळेच कोल्हापुरातील बाजारपेठ अशा पद्धतीनं गणेश भक्तांनी फुलून गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। घरगुती गणपतीच्या सजावटीचं जे साहित्य आहे ते पापाजी तिकटे असेल, महाद्वार रोड असेल या परिसरामध्ये मिळतं आणि तेच खरेदी करण्यासाठी आपण बघतोय आज गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि एक लगबग जी आहे ती गणेश भक्तांची उद्याच्या गणेशाच्या स्वागताची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। काही गणेश भक्त जे आहेत आजच आपल्या बाप्पांची मूर्ती जी आहे ते घरी घेऊन जाण्यासाठी देखील आल्याचं बघायला मिळते आणि त्यावेळी देखील ही सगळी खरेदी होताना आपल्याला बघायला मिळते। वेगवेगळ्या प्रकारचे हार असतील, त्याचबरोबर यावेळी वेगवेगळे साहित्य जे आहे ते नव्यानं बाजारात आलेलं आहे सजावटीचं, ते देखील खरेदीची लगबग या ठिकाणी बघायला मिळते। साहित्य खरेदीसाठी सहकुटुंब हे नागरिक जे आहेत किंवा हे गणेश भक्त जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळे कोल्हापुरातील या बाजारपेठा ज्या आहेत त्या गर्दीनं फुलून गेल्याचं बघायला मिळते। या सगळ्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीची देखील कोंडी होते। मात्र असं जरी असलं तरी गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळते। ज्या काही सजावटीच्या नवीन वस्तू बाजारामध्ये आलेल्या आहेत ती हे लोक खरेदी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत, निहाळत आहेत आणि एकूणच आपण बघतोय गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो आता कुठेतरी शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळं उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तत्पूर्वी राहिलेली जी काही सजावटीची तयारी आहे ते पूर्ण करण्यासाठी गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळते। पुढे सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।